Good morning. This is 19th lecture of topic control and coordination. Today we discuss next another glands. These are first parathyroid gland, second pineal gland, third thymus gland, and fourth one is pancreas. आज आत्ता या लेक्चरला या चार ग्रंथींच्या संदर्भात आपण माहिती समजून घेणार आहोत. या चारी ग्रंथीपासून नेमके कोणते हार्मोन रिलीज होतात, त्याचा आपल्या बॉडीला कोणता फायदा होतो, हे बेसिकली जाता जाता माहिती असणं गरजेचं आहे. बिकॉज दीज आर ऑल्सो एंडोक्राइन ग्लँड्स. या सुद्धा अंतःस्त्रवणाऱ्या ग्रंथी आहेत. पाठीमागच्या लेक्चर्सना आपण दोन महत्त्वाच्या ग्लँड्स पाहिल्या. त्यातली पहिली मास्टर एंडोक्राइन ग्लँड मीन्स पिट्युटरी ग्लँड अँड सेकंड थायरॉइड ग्लँड. ह्या दोन प्रमुख ग्रंथी होत्या, पण इतरही ग्रंथी महत्त्वाच्या आहेत. त्या आपण वन बाय वन समजून घेऊया. हिअर फर्स्ट अबाउट पॅराथायरॉइड ग्लँड. Yesterday we already observed the diagrammatic presentation of thyroid gland. थायरॉइड ग्लँडची आकृती आपण बारकाईने पाहिलेली आहे. त्याच थायरॉइड ग्लँडच्या लोब वरती, परंतु पाठीमागच्या साइडला बॅक साइड ऑफ थायरॉइड ग्लँड देयर आर टू स्मॉल पेअर्स ऑफ पॅराथायरॉइड ग्लँड. म्हणजे कशा पद्धतीने असेल, सपोज दिस इज द ट्रकी. ही जर अशी श्वसन नलिका असेल लाईक दिस, अँड हिअर दिस इज द बॅक साइड ऑफ थायरॉइड लोब. साहजिकच हा कोणता लोब असेल, मग बॅक साइड म्हटल्यानंतर राईट लोब. हा कोणता असेल, लेफ्ट लोब ऑफ थायरॉइड ग्लँड. ऑन दिस थायरॉइड लोब लाईक दिस, हिअर स्मॉल डॉट लाईक स्ट्रक्चर, two pairs means 4 in number like this. This one and this small dot like structure is called as a parathyroid gland. Here these small lobe, हे जे दोन लोब आहेत वरच्या साइडचे, याला सुपेरियर असं म्हटलं जातं. सुपेरियर. साहजिकच या दोन लोब्सला काय म्हटलं जाईल, इन्फेरियर. इन्फेरियर. या पद्धतीचं एक्झॅक्ट पोझिशन किंवा लोकेशन पॅराथायरॉइड ग्लँडची थायरॉइड ग्लँडच्या पाठीमागच्या बाजूला असलेली आपल्याला दिसून येईल. पहिल्यांदा प्रॉपर लोकेशन किंवा पोझिशन माहिती असणं गरजेचं आहे. त्या ग्लँडचं प्रॉपर नाव माहिती असणं गरजेचं आहे. आणि नेक्स्ट हिअर प्रॉपर फंक्शन ऑफ दिस ग्लँड. हिअर this parathyroid gland secrete according to name indicate, अगदी नावानुसार पॅराथायरॉइड हार्मोन. पॅराथायरॉइड हार्मोन इन शॉर्टकट PTH. यालाच कोलिप्स हार्मोन सुद्धा असं म्हटलं जातं. कोलिप्स हार्मोन. अजून एक दुसरं त्याला नाव आहे पॅराथॉर्मोन. पॅराथॉर्मोन किंवा पॅराथायरॉइड हार्मोन किंवा कोलिप्स हार्मोन अशी तीन वेगवेगळ्या पद्धतीने नावं आहेत. तिन्ही एकच आहे हे बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. हिअर दिस हार्मोन हेल्प्स टू मेंटेन द बॅलन्स ऑफ calcium and phosphate.
इन अवर ब्लड. आपल्या रक्तामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फेटचा बॅलन्स राखणं गरजेचं आहे. दोघांचीही आपल्या शरीराला अत्यंत गरज आहे. कॅल्शियम आणि फॉस्फेट आपली हाडे मजबूत होण्यासाठी गरज असते, किंवा मसल्स फंक्शनिंग होण्यासाठी, किंवा नर्व्स फंक्शनिंग होण्यासाठी त्यांची गरज असते. आणि साहजिकच आपल्या ब्लड मध्ये कॅल्शियम आणि फॉस्फेटचा बॅलन्स मेंटेन करण्याचं महत्वाचं कार्य या ठिकाणी पॅराथायरॉइड हार्मोन करताना दिसून येईल. इट ऑल्सो हेल्प्स टू मेंटेन द लेवल ऑफ कॅल्शियम ऑफ अवर ब्लड और इनक्रीज द लेवल ऑफ कॅल्शियम ऑफ अवर ब्लड. रक्तामध्ये जर चुकून कॅल्शियमचं प्रमाण कमी असेल आणि ते जर वाढवायचं असेल तर हा हार्मोन रिलीज होईल. इट गिव्स स्टिम्युलस टू द बोन्स. बोन्सला तो सूचित करेल. इट गिव्स स्टिम्युलस टू द डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट. डायजेस्टिव्ह सिस्टीमला तो आतल्या बाजूला स्टिम्युलस करेल टू ऍब्सॉर्ब सफिशियंट अमाउंट ऑफ कॅल्शियम. जितकं आवश्यक आहे तेवढं ते बोन्स किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या ट्रॅक्ट मधून कॅल्शियम शोषून घेईल अँड मिक्स इनटू द ब्लड. त्या रक्तामध्ये कमी असलेलं कॅल्शियमचं प्रमाण वाढवेल. म्हणजे रक्तामध्ये कॅल्शियमचं प्रमाण वाढवायचं असेल तर हा हार्मोन रिलीज होईल. बोन्सला तो सूचना करेल, डायजेस्टिव्ह सिस्टीमला सूचना करेल आणि जेवढं आवश्यक आहे तेवढं कॅल्शियम तो शोषून घेईल अँड मिक्स इनटू द ब्लड आणि ब्लड मधलं कॅल्शियमचं प्रमाण वाढवेल. या पद्धतीनं टू इन्क्रीज द कॅल्शियम लेवल ऑफ अवर ब्लड यासाठी पॅराथायरॉइड हार्मोन रिलीज झालेला आपल्याला दिसून येतो. कारण कालच्या लेक्चरला आपण काय पाहिलं, कॅल्शिटोनिन हा हार्मोन केव्हा रिलीज होईल, जर ऑलरेडी ब्लड मध्ये कॅल्शियमचं प्रमाण जादा असेल तर. आणि हा केव्हा रिलीज होईल, ब्लड मध्ये कॅल्शियमचं प्रमाण कमी असेल तर. या पद्धतीने कॅल्शिटोनिन आणि पॅराथायरॉइड हार्मोन एकमेकाच्या अपोजिट कार्य करतील, अँटागोनिस्टिक नेचरचं काम करतील. हेही बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. हिअर हायपर सिक्रेशन ऑफ दिस पॅराथायरॉइड हार्मोन हा जर ज्यादा सिक्रेट झाला, हायपर म्हणजे ज्यादा, तर काय होईल, या ठिकाणी बोन्स मधून कॅल्शियमचं प्रमाण जेवढं शक्य आहे तो शोषून घ्यायला भाग पाडेल. हेन्स बोन्स बिकम व्हेरी पुअर, वीक, ऑस्टिओपोरोसिस टेक्स प्लेस. बोन जरा वीक होतील, कमकुवत होतील, ज्याला आपण ठिसूळ असं म्हणतो. ड्युरिंग ओल्ड एज, वयस्कर झाल्यानंतर म्हाताऱ्या माणसांची हाडे अत्यंत ठिसूळ झालेली असतात. तशा पद्धतीनं बोन्स मधलं कॅल्शियम या हार्मोन्स मुळे शोषून घेतलं जाईल आणि ब्लड मध्ये मिक्स केलं जाईल आणि त्यामुळं आपली हाडे ठिसूळ होतील, कमकुवत होतील, वीक होतील. समटाइम्स बेंड, हाडांना जरा असा बेंड आलेला असेल, कधी कधी काही व्यक्तींच्या पायांना असा बेंड असतो, त्या पद्धतीनं बेंड आलेला असेल. समटाइम्स फ्रॅक्चर, उगाचच थोड्याशा ऍक्सिडेंट मुळे लगेच हाड मोडू शकेल, फ्रॅक्चर होईल. या पद्धतीनं हाड कमकुवत होतील जर हा हार्मोन जास्त रिलीज झाला, हायपर सिक्रेशन. अँड व्हेन हिअर हायपो सिक्रेशन ऑफ दिस पीटीएच कमी सिक्रेट झाला तर काय होईल, हायपो सिक्रेशन ऑफ दिस पॅराथायरॉइड हार्मोन इट इन्क्रीजेस एक्साइटेबिलिटी ऑफ नर्व्स अँड मसल. बॉडीतल्या ज्या काही नर्व्स असतात किंवा मसल्स असतात त्यांची एक्साइटेबिलिटी वाढवेल आणि मग अचानकच असं चमकल्यासारखं होईल, अचानक क्रॅम्प आल्यासारखं होईल, मसल किंवा नर्व्स अशी दुखवल्यासारखी होईल, चमकाल्यासारखं होईल.
कॉल्ड एज ए टिटॅनी. त्याला टिटॅनी असं म्हटलं जातं, पॅराथायरॉइड टिटॅनी. या पद्धतीनं इथं कमी सिक्रेट झाला तरी प्रॉब्लेम आहे, जादा सिक्रेट झाला तरी प्रॉब्लेम आहे. या पद्धतीनं प्रत्येक हार्मोन योग्य वेळी योग्य प्रमाणात सिक्रेट होणं गरजेचं आहे. हे पॅराथायरॉइड हार्मोनच्या बाबत सुद्धा किंवा ग्लँड संदर्भात सुद्धा बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. द नेक्स्ट हिअर पिनियल ग्लँड. नेक्स्ट ग्लँड पिनियल. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ पिनियल बॉडी. त्याला पिनियल ग्लँड किंवा पिनियल बॉडी असं म्हटलं तरी चालेल. इट इज सिच्युएटेड एक्झॅक्ट on the here roof of diencephalon. Suppose this is the diencephalon. You know very well about diencephalon. It is third most important part of forebrain. Forebrain चे तीन कोणते पार्ट आहेत? olfactory lobes, cerebrum, diencephalon. And here suppose this is the diencephalon. On top of this, या diencephalonच्या वरती अशी एक छोटी ग्लँड असेल, कॉल्ड एज ए पिनियल ग्लँड. याला पिनियल ग्लँड किंवा पिनियल बॉडी असं म्हटलं जातं. अँड यू नो व्हेरी वेल हिअर दिस diencephalon इज ए कॉम्पॅक्ट स्मॉल हिडन पार्ट ऑफ फोरब्रेन. तो कुठं दडलेला आहे? बिलो द सेरिब्रल हेमिस्फियर. सेरिब्रल हेमिस्फियरला बरोबर मधून खाच असते, त्याला काय म्हणतो आपण? लॉन्जिट्युडिनल फिशर. म्हणून दोन भाग पडतात, राईट सेरिब्रल हेमिस्फियर, लेफ्ट सेरिब्रल हेमिस्फियर. आतल्या बाजूने ते कनेक्ट असतात, त्याला कॉर्पस कॅलोसम असं म्हणतो. हे आपण ब्रेनचं स्ट्रक्चर अँड फंक्शन एक्सप्लेन करत असताना समजून घेतलेलं आहे. बरोबर त्याच्या खाली इथं ही पिनियल ग्लँड असलेली दिसून येईल. मी मुद्दाम रिव्हिजन घेतली कारण प्रॉपर लोकेशन कळणं गरजेचं आहे. हिअर पिनियल ग्लँड सिक्रेट हार्मोन कॉल्ड एज ए मेलाटोनिन. मेलाटोनिन या नावाचा हार्मोन पिनियल ग्लँड किंवा बॉडी रिलीज करत असताना दिसून येते. इट इज ऑल्सो कॉल्ड एज ए स्लीप हार्मोन. याला स्लीपिंग हार्मोन असं म्हटलं जातं. बिकॉज दिस हार्मोन रेग्युलेट्स आवर बायोलॉजिकल क्लॉक. आपलं जे 24 तासाचं बॉडीचं ज्या सवयी असतात, बॉडीच्या पॅटर्नला किंवा सायकोलॉजिकल कंडिशनला 24 तासाचं जे काही पॅटर्न आपण सेट करतो, कॉल्ड एज ए बायोलॉजिकल क्लॉक. म्हणजे ॲन ॲव्हरेज कसं असतंय? 16 आवर्स 16 तास आपण जागे असतो आणि नियर अबाउट 8 आवर्स वी स्लीप. अंदाजे 7 ते 8 तास आपण झोपतो. त्यातली त्यात अप टू यू पीपल एज 12वी पर्यंत तरी तुम्ही 8 तास नक्की तुम्हाला झोप हवी असते. थोडस मोठं झाल्यानंतर 7 तास, त्याच्यानंतर मोठं झालं वयस्करपणी 6 तास असली तरी चालते. पण ॲन एन ॲव्हरेज नियर अबाउट 20 इयर्स ओल्ड 20 वर्षापर्यंत 8 तास झोप असली की फ्रेश वाटतं. हे जे काय आपला माइंडसेट आहे, सायकोलॉजिकल बॅलन्स आहे, 24 तासाचं जे आपलं बायोलॉजिकल क्लॉक आहे, हे मेंटेन करण्याचं कार्य या ठिकाणी मेलाटोनिन हार्मोन करत असताना आपल्याला दिसून येईल. इट ऑल्सो रेग्युलेट बॉडी टेम्परेचर. शरीराचं योग्य तापमान मेंटेन करण्याचं कार्य करेल. इट ऑल्सो रेग्युलेट मेटाबॉलिझम ऑफ अवर बॉडी. चयापचय सुद्धा बऱ्यापैकी मेंटेन करताना दिसून येईल. मेटाबॉलिझम, बायोकेमिकल चेंजेस ड्युरिंग डायजेशन, that is nothing but metabolism. It also control and regulate with the help of melatonin.
as well as it also maintain reproductive cycle. फिमेल मध्ये जे मेन्स्ट्रुअल सायकल असते त्याचा सुद्धा तो काय सेट असेल तो सुद्धा बऱ्यापैकी बॅलन्स करण्यासाठी या मेलाटोनिनची मदत होते. थोडक्यात टोटल बायोलॉजिकल क्लॉक पूर्ण शरीराचा जो काय रोजचा पॅटर्न असतो तो बऱ्यापैकी मेंटेन करण्याचं कार्य या ठिकाणी मेलाटोनिन हार्मोन करत असतो. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे इट इज ऑल्सो कॉल्ड एज ए स्लीपिंग हार्मोन. 8 तास जी आपोआप आपल्याला नैसर्गिक झोप येते, झोपल्यानंतर आपल्याला एकदम कम्फर्टेबल वाटतं, झोप ही गरजेची आहे तर सायकोलॉजी आपली अत्यंत व्यवस्थित राहील, बॉडी व्यवस्थित राहील, माइंडसेट व्यवस्थित राहील आणि यासाठीच हा हार्मोन फार महत्त्वाचा आहे. दिस इज अबाउट हियर पिनियल ग्लँड. The next, third, thymus gland. Thymus. It is situated exact here on dorsal side of heart. आता हे हार्ट आहे. हार्टची पुढची बाजू डॉर्सल आणि बॅकची पाठीमागची कोणती असेल वेंट्रल. मग या ठिकाणी पुढच्या बाजूला इथं एक्झॅक्ट हियर ऑन डॉर्सल साइड ऑफ हार्ट जस्ट नियर टू द एओर्टा देयर इज ए बायलोब्ड व्हेरी थिन स्मॉल स्केल लाइक पट्टी सारखी म्हणजे या पद्धतीने अशी असेल. या अशा पद्धतीने स्केल लाइक पट्टी सारखी उभी जी बायलोब्ड ग्लँड असेल याला आपण थायमस ग्लँड असं म्हणतो. हियर ऍक्च्युअली दिस ग्लँड रिलीज इट्स ओन पॉलीपेप्टाइड हार्मोन कॉल्ड एज ए थायमोसिन. थायमोसिन पॉलीपेप्टाइड हार्मोन कॉल्ड एज ए थायमोसिन. हा थायमोसिन हार्मोन या थायमस ग्लँड पासून रिलीज झालेला आपल्याला दिसून येतो. अँड दिस हार्मोन हेल्प्स टू प्रमोट द डेव्हलपमेंट ऑफ अवर इम्युन सिस्टीम. आपली जी प्रतिकार शक्ती असते ती नैसर्गिक असते आणि ती नैसर्गिक प्रतिकार शक्ती वेल डेव्हलप असणं गरजेचं आहे. कोणत्याही रोगाविरुद्ध प्रतिकार करण्याची क्षमता आपल्या बॉडीची चांगली असणं गरजेचं आहे. अँड इट इज टोटली डिपेंड्स अपॉन हियर थायमस ग्लँड बिकॉज थायमस ग्लँड सिक्रेट्स इट्स ओन पॉलीपेप्टाइड हार्मोन कॉल्ड एज ए थायमोसिन. हा हार्मोन रिलीज होतो, या हार्मोनची प्रेरणा मिळते आणि म्हणून इम्युन सिस्टीम डेव्हलप होते. बिकॉज it also gives stimulus to the differentiation of T cells. या ठिकाणी टी सेल जे असतात आपण पाठीमागच्या लेक्चरला आपण पाहिलेलं आहे. बी सेल्स, टी सेल्स हे सर्व आपण पाहिलेलं आहे. मग या ठिकाणी ह्या टी सेल जे आहेत त्याचं डिफरन्सिएशन करणं इव्हन दो अँटीबॉडी प्रोडक्शन म्हणजे अँटीबॉडी प्रोडक्शन हे अत्यंत महत्वाचं कार्य या ठिकाणी हा हार्मोन करताना दिसून येतो. हेच डेव्हलप अवर नॅचरल इम्युन सिस्टीम आणि म्हणून नैसर्गिक प्रतिकार शक्ती आपली वाढत असते आणि प्रतिकार शक्ती वाढल्यामुळं कोणत्याही रोगाविरुद्ध आपण प्रतिकार करू शकतो आणि म्हणून नॅचरल कंडिशन मध्ये बऱ्यापैकी आपण कम्फर्टेबल असतो. आपलं आरोग्य, आपलं हेल्थ चांगलं असतं. शक्यतो नेहमीच आपण आजारी पडत नाही. बट हियर इन ओल्ड एज वयस्करपणी म्हातारपणी दिस थायमस ग्लँड बिकम्स वीक और पुअर कॉल्ड एज ए डिजनरेशन. ही थायमस ग्लँड वीक होते, कमकुवत होते, त्याचं डिजनरेशन होतं.
साहजिकच अँटीबॉडीचं प्रोडक्शन होत नाही, टी लिम्फोसाइट डेव्हलप होत नाहीत, त्याचं डिफरन्सिएशन होत नाही, इम्युन सिस्टीम वीक होते, थायमोसिन कमी प्रमाणात रिलीज होईल किंवा रिलीजच होणार नाही. त्यामुळं आपल्या बॉडीतली प्रतिकार शक्ती नाहीशी झालेली असते आणि म्हणून वयस्करपणी किंवा म्हातारपणी कोणताही आजार झाला, कितीही चांगली ट्रीटमेंट दिली, अँटीबायोटिक इंजेक्शन औषध गोळ्या दिल्या, तरी तो व्यक्ती शक्यतो त्याला रिस्पॉन्स देत नाही, ती व्यक्ती शक्यतो बरी होत नाही. कारण बरं होण्यासाठी काय असावं लागतं, नैसर्गिक बॉडीमध्ये सुद्धा इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग असावी लागते, बॉडीनं प्रॉपर रिस्पॉन्स द्यावा लागतो. बरं होण्याच्या दृष्टिकोनातून तो रिस्पॉन्स मिळणं गरजेचं आहे आणि तो रिस्पॉन्स कोणावरती डिपेंड आहे, हिअर थायमस ग्लँड, थायमोसिन हार्मोन, बिकॉज इट इज रिलेटेड टू अवर स्ट्रॉंग इम्युन सिस्टीम. इट डेव्हलप्स अवर स्ट्रॉंग इम्युन सिस्टीम. या रिलेटेड आहे, म्हणून ही थायमस ग्लँड फार महत्वाचे आहे, कारण अँटीबॉडीचं प्रोडक्शन याच्या मार्फतच होत असतं. इज इट क्लिअर? Then next here, pancreas. Next gland, pancreas. Already 11 सायन्स ला तुम्ही पॅनक्रियास हे आर्टिकल किंवा ग्लँड आपण पाहिलेले, तरी सुद्धा थोडक्यामध्ये आपण रिव्हिजन घेऊया. सपोज हियर दिस इज अवर स्टमक and here this is small intestine, duodenum and small intestine, and you know very well like this. Here या पद्धतीची ही जी ग्लँड असते, फॅट लाईक, चरबी जशी असते तशा पद्धतीने इथं अशी ग्रंथी असे, कॉल्ड एज ए पॅनक्रियास. पॅनक्रियास. This pancreas is endodermal in origin. स्वतः endodermal in origin म्हणजे काय? During embryonic development, here it is developed from endodermal cells. Endoderm layer, त्याच्यामधल्या ज्या पेशी आहेत त्या पेशींच्या पासून ही ग्लँड तयार होईल, म्हणून त्याला एंडोडर्मल इन ओरिजिन असं म्हटलं जातं. But here this gland is both endocrine and exocrine in nature. Endocrine म्हणजे तुम्ही पाहिलेलंच आहे, endo means within the body, crine means to release, अंतःस्त्रवणार, आणि exocrine means here it releases secretion but carry with the help of duct. डक्टच्या सहाय्यानं ते सिक्रेशन वाहून नेलं जातं. दॅट प्रॉपर कन्सेप्ट इज कॉल्ड एज एक्झोक्राइन. एक्झाम्पल, हियर दिस ट्यूब लाइक स्ट्रक्चर, इथं हे जे ट्यूब लाइक स्ट्रक्चर दाखवलेलं आहे ते काय करतं, हियर दिस पॅनक्रियास सिक्रेट अकॉर्डिंग टू नेम इंडिकेट पॅनक्रियाटिक ज्यूस. पॅनक्रियाटिक ज्यूस सिक्रेट करेल, म्हणजे या पॅनक्रियास मध्ये काही पेशी अशा असतात की पॅनक्रियाटिक ज्यूस सिक्रेट करतील, आणि तो पॅनक्रियाटिक ज्यूस कॅरी करण्यासाठी ही नलिका असते, आणि या नलिकेद्वारा इथं तो पॅनक्रियाटिक ज्यूस येईल, डिओडिनम मध्ये येईल. याला म्हणायचं एक्झोक्राइन पार्ट. देन व्हॉट अबाउट एंडोक्राइन पार्ट? हियर सम ग्रुप ऑफ सेल, काही पेशींचा समुदाय असतो, त्याला क्लस्टर किंवा ग्रुप ऑफ सेल. त्याला एक नाव आहे, आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स. आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स असं त्याचं नाव आहे. पेशींचा एक समुदाय असतो, ग्रुप ऑफ सेल और क्लस्टर, कॉल्ड एज ए आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स. इथं किती प्रकारच्या पेशी असतात तर पहा, फर्स्ट अल्फा सेल, सेकंड बीटा सेल,
Third, delta cell, alpha cell, beta cell, delta cell. And here last fourth, F cells किंवा PP सेल और त्याला PP सेल असं म्हटलं जातं. We see one by one, एक एक पाहूया. अल्फा सेल secrete glucagon hormone. Glucagon hormone. अल्फा सेल कोणता हार्मोन सिक्रेट करतील? ग्लुकॅगॉन. याची काय मदत होईल? इट गिव्ह स्टिम्युलस टू द लिव्हर. लिव्हरला तो स्टिम्युलस करेल टू इन्क्रीज द लेवल ऑफ शुगर इन अवर ब्लड. रक्तामध्ये साखरेचं प्रमाण वाढेल, ग्लुकोजचं प्रमाण वाढेल. ऍक्च्युली ब्लड मध्ये ग्लुकोज असावंच लागतं तर एनर्जी असते, पण ती योग्य प्रमाणात असावी लागते. कमी झाली तरी चक्कर येते, जादा झाली तरी चक्कर येते. त्याच्यामुळं प्रॉपर प्रोपोर्शनेट मॅनर मध्ये ब्लड मध्ये ग्लुकोज शुगर असावी लागते फॉर एनर्जी पर्पज. एनर्जी साठी त्याची गरज असते. आणि म्हणून रक्तामध्ये साखरेचं प्रमाण वाढवण्यासाठी, ग्लुकोजचं प्रमाण वाढवण्यासाठी अल्फा सेल काय सिक्रेट करतात? ग्लुकॅगॉन. इट गिव्ह स्टिम्युलस टू द लिव्हर टू इन्क्रीज द शुगर लेवल ऑफ अवर ब्लड. Then beta cell. Here beta cell secrete insulin. Insulin हार्मोन हा अत्यंत महत्वाचा हार्मोन आहे. इट गिव्ह स्टिम्युलस अल्सो टू लिव्हर. हा सुद्धा लिव्हरला स्टिम्युलस करेल, पण अपोजिट कार्य करेल याच्या. To decrease the level of sugar of our blood. रक्तामध्ये जर साखरेचं प्रमाण वाढलेलं असेल तर ते कमी करणं गरजेचं आहे. नैसर्गिक, आपोआप, ऑटोमॅटिक. कारण रक्तामध्ये कारण नसताना साखरेचं प्रमाण वाढणं हे घातक आहे. इट लीड्स टू डिसीज कॉल्ड एज ए डायबिटीस मेलिटस. त्याला काय म्हणलं जातं त्या डिसीजला? डायबिटीस मेलिटस. की जो आपण दैनंदिन जीवनात व्यवहारात ऐकतो, शुगर खूप झाली रक्तामध्ये, साखरेचं प्रमाण वाढलंय, डायबिटीस आजार झालाय, तो आजार म्हणजे डायबिटीस मेलिटस. उगाचच कारण नसताना साखरेचं प्रमाण वाढतं रक्तामध्ये, तो आजार. तो नॅचरली आपोआप कमी होणं गरजेचं आहे. जेवढी ब्लड मध्ये लागती साखर तेवढीच प्रॉपर होणं गरजेचं आहे. कारण नसताना जादा नको. ती कमी करण्यासाठी इन्सुलिन बीटा सेल पासून सिक्रेट होतं. लक्षात येतंय? या पद्धतीनं हे इन्सुलिनचा उपयोग होतो. आणि जर इन्सुलिन सिक्रेट नाही झालं तर रक्तामध्ये साखरेचं प्रमाण वाढत राहील. आणि मग नैसर्गिक इन्सुलिन सिक्रेट होत नसेल तर आपण काय करतो? बाहेरून इंजेक्शन घेतो, औषध, गोळ्याची काय ट्रीटमेंट असेल ती आपण ट्रीटमेंट घेत असतो. ऍक्च्युली जर इन्सुलिन जर सिक्रेट होत असेल तर बाहेरून कोणतं औषध, गोळ्या, इंजेक्शन घ्यायची गरज नाही, आपोआप मेंटेन होईल. अँड देन डेल्टा सेल. Here delta cell secrete another hormone, somatostatin. Here this somatostatin hormone helps to inhibit these two activity. Alpha cell ची activity, beta cell ची activity. फेल फंक्शन इज ओव्हर. दोघांचं आपापलं कार्य झाल्यानंतर त्या दोघांच्या ऍक्टिव्हिटी इनहिबिट करणं गरजेचं आहे.
दाबून ठेवणं गरजेचं आहे, कमी करणं गरजेचं आहे. कारण बॉडीला जेवढं आवश्यक आहे तेवढं या दोघांनी काम केलं, ओके. उगाचच कारण नसताना जादा काम करण्याची गरज नाही. ह्या दोघांच्या ऍक्टिव्हिटी कमी करणं, इनहिबिट करणं, यासाठी कोणता हार्मोन सिक्रेट होतो? सोमॅटोस्टॅटिन हार्मोन. कोणत्या पेशीपासून? डेल्टा सेल. आणि म्हणून बॉडीमध्ये व्यवस्थित बॅलन्स राखला जातो ग्लुकोजचा आणि इन्सुलिनचा. इज इट क्लिअर? अँड देन लास्ट इयर एफ सेल्स और पीपी सेल. या ठिकाणी या पेशींचा उपयोग काय होतो? याच्यापासून जो पॉलीपेप्टाइड हार्मोन सिक्रेट होतो त्या हार्मोनचा उपयोग काय होतो? तर इथं जे मी आता सांगितलं, पॅनक्रियाटिक ज्यूस सिक्रेट होतो आणि या ठिकाणी डिओडिनम मध्ये येतो. एक्झोक्राईन बोलत असताना मी इथं सांगितलं होतं, तर त्याच्यावरती कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन होतं. आवश्यक आहे तेवढाच पॅनक्रियाटिक ज्यूस इकडे येईल आणि नंतर आफ्टर व्हेन फंक्शन इज ओव्हर, जेव्हा त्याचं कार्य संपेल, इथला पॅनक्रियाटिक ज्यूस इथं आला, देन इनहिबिट द ऍक्टिव्हिटी ऑफ सिक्रेशन ऑफ पॅनक्रियाटिक ज्यूस. मग इथून पॅनक्रियाटिक ज्यूस सिक्रेट करण्याचं तो थांबवेल. यासाठी एफ सेल्स किंवा पीपी सेलची मदत होते. या पद्धतीनं ही पॅनक्रियास सुद्धा एंडोक्राइन ग्लँड मध्ये मोडते. कारण आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स म्हणजे या पेशी ह्या एंडोक्राइन इन नेचर आणि राहिलेल्या पेशी कशा आहेत? एक्झोक्राइन इन नेचर. कारण काय त्या रिलीज करतात? पॅनक्रियाटिक ज्यूस. इज इट क्लिअर? हिअर दिस इज अबाउट दिस 4 gland. I hope you understand about this article. Okay, thank you.